नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. किरकोळ कारणावरून टोळक्याकडून तरुणास मारहाण केल्याची घटना रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 10च्या सुमारास शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इपेरियो शॉपिंग मॉल गहुंजे तालुका मावळ हद्दीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी इसम सक्षम वाघमारे, वय वर्ष 18, राहणार किवळेगाव, तालुका हवेली, हा त्याच्या 2 चुलत भावांसह इपेरियो शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग संपून बाहेर आला असता 4 आरोपी, हे 4ही आरोपी विधी संघर्षित बालक असल्याने त्यांची नावे घेऊ शकत नाही. सर्व राहणार देहुरोड, तालुका हवेली. यातील एकाने फिर्यादी यास त्याच्याकडे का पाहतो असे विचारून शिवीगाळ केली, तर एकाने एका लाकडी दांडक्याने फिर्यादी याच्या डोक्यात पुढील व मागील बाजूस मारून फिर्यादी यास जखमी केले व फिर्यादी यास रक्तबंबाळ अवस्थेत सोडून 4ही आरोपी पसार झाले. हे सर्व आरोपी व फिर्यादी एकमेकांना आधीपासून ओळखत होते, त्यामुळे त्यांच्यात पूर्वीचा काही वाद आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. या 4ही आरोपींविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 98/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 118(1), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गिरी गोसावी पुढील तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.